जीवनाचं खरं सुख साधी सिंपल टेस्टी रेसिपीमध्ये. ते कसं? राजस्थान महाराष्ट्रामध्ये बनणारी ही बाजरीची भाकर, त्यावरती साजूक तुपाची धार आणि वरून मस्त अशी चवदार टेस्टी कढी, जी खायला एकदम अप्रतिम लागते आणि करायला म्हणाल तर खूपच सोपी. एवढी भारी लागते ना, काय सांगू तुम्हाला. तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद घेतलं आणि जाडसर मिश्रण यानुसार आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यात बनणारी ही कढी असते. आता 1 वाटी मोठी भरून मी चांगलं दही घेतलेलं आहे, साधारण 250 ग्रॅम घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आणि रई ज्याप्रमाणे पूर्वी ताक हलवलं जायचं, अगदी तसं आपल्याला रईच्या साहाय्याने प्लेन असं ताक तयार करून घ्यायचं आहे. आणि आपण जो मसाला काढलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यासोबतच आपल्याला 1 वाटीभर त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे, म्हणजे बेसन पिठानं घट्टपणा छान येतो. चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं. अगदी पिठाची एकही गुठळी न बनता अगदी प्लेन असं हे पीठ पाणी तयार झालं पाहिजे. लगेच फोडणीसाठी तयार करायची. तर अगदी 1 पळीभर तेल टाकायचं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं आणि विशेष म्हणजे कढीपत्ता हा कढीसाठी आवर्जून टाकायचा. त्याच वेळेला कढीला एकदम अशी भन्नाट अशी चव येते. कोथिंबीर टाकायची आणि सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला जे आपण ताकामध्ये मसाला टाकून मिश्रण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं. आणि अजून एक गोष्ट, एकदम कढी मस्त अशी प्लेन आणि सुंदर होण्यासाठी काय करायचं, तर त्यामध्ये पूर्ण आपल्याला जेवढी पाहिजे घट्ट पातळ यानुसार आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, किंवा घट्ट आवडत असेल तर थोडं कमी पण टाकायचं. तर यानुसार करायचं आणि सारखं 1 उकळी येईपर्यंत चमच्याच्या साहाय्याने त्याला फिरवत राहायचं, म्हणजे एकदम परफेक्ट अशी प्लेन कढी तयार होते. आणि या पद्धतीनुसार उकळी आली पाहिजे. अगदी खळखळून 1 उकळी आली म्हणजे तुमची कढी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर झटपट पद्धतीनुसार गॅस बंद करायचा आणि एकदम मस्त कढी आपली आजची तयार आहे, जी करायला अत्यंत सोपी आहे पण खायला अतिशय भारी लागणार आहे. आता लगेचच मस्त छान अशी भाकर करूया. तर भाकरीचं पीठ मस्त चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं असेल तर टाकू शकतात, किंवा बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकलं नाही तरी पण चालतं. पण ज्यांना पण मीठ आवडतं त्यांनी आवर्जून त्या पिठामध्ये किंवा पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि सर्व मिश्रण छान असं एकत्र करायचं. तर आई आजी पूर्वी ज्याप्रमाणे बाजरीची भाकर कढी करायची ना, अगदी तशीच मला खूप आवडायची. म्हणून म्हटलं चला मस्त रैना फेटून छान ताक तयार करून त्यासोबत बाजरीची भाकर, तुपाची धार, आहा एकदम भारी लागतं. म्हणून या पद्धतीनुसार पीठ भिजून घेतलं. तर पीठ छान असं बाजरीच्या भाकरीचं करून घ्यायचं आहे. भाकर करायला अतिशय सोपे आहे. एकदम मस्त बाजरीची भाकर झटपट पद्धतीनुसार होते. अगदी 15 ते 20 मिनिटात मस्त जेवणाचा बेत तयार होतो. तर छान अशी बाजरीची भाकर तयार करून घेतलेली आहे, जी करायला पण अतिशय सोपी जाते. तव्याला छान तावा आला, त्याच वेळेला आपल्याला त्यावरती भाकर टाकायची आहे, म्हणजे भाकर पचायला पण छान पचते. आणि वरून असं छान पाणी लावलं की जो भाग असा कोडल्यासारखा वाटतो तो अगदी प्लेन असा तयार होतो. तर यानुसार आपल्याला छान असं त्याचं एक साईड भाजल्यानंतर पलटून घ्यायची, छान खरपूस अशी पलटून भाजून घ्यायची. नंतर शेगडीवरती किंवा चुलीवरती पूर्वी मस्त अशी भाकर भाजली जायची. अगदी त्याचप्रमाणे मस्त अशी कडक होईपर्यंत भाकर छान क्रिस्पी अशी भाजून घेतली. त्यावर साजूक तुपाची धार टाकल्यानंतर तुम्हाला सांगते खरंच खूपच सुंदर लागतं. त्यामुळे आवर्जून एकदा साजूक तुपाची धार टाकून नक्की ही रेसिपी करा. तर छान असा मस्त कुचकारा करायचा. पूर्वी कुचकारा केला म्हणजे पोटभर जेवण गेल्यासारखं वाटायचं. हल्ली आपण भरपूर रेसिपी करतो, पण ही रेसिपी पारंपरिक आहे, जी करायला अतिशय सोपी आहे पण खायला खूपच भारी लागणारी आहे. तर मस्त भाकर चुरल्यानंतर त्यावरती कढी घ्यायची. तर कढी बघा अगदी जास्त घट्ट पण नाही, अगदी पातळ पण नाही, एकदम मध्यम बरोबर मस्त अशी कढी तयार झालेली आहे. आणि छान असा कुचकारा करायचा.
कुचकऱ्या केल्यानंतर कसं एकदम पोट मस्त भरतं. तर यानुसार छान भरल्यानंतर इतकं तोंडाला पाणी सुटतं ना, कढीन भाकर बघितली की पटकन खाऊशी वाटते. खूप भारी झाली. आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि एकदा नक्की करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.